व्हेरी व्हेरी सॅड, व्हेरी सॅड. हे आता मान्य आहे की येणारा प्रत्येक जण जाणार आहे, पण एवढी मोठी व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देते एखादी भूमिका आपली पाहून, त्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. तो आशीर्वाद मला त्यांच्याकडून मिळाला. दोनदा मी प्रभूकुंजीवर गेलेलो आहे पूर्वी पेडर रोडला, आणि सगळ्यांनाच भेटलेलो आहे. मला काही सुचत नाहीये, इतके आम्ही सगळे दुःखात आहोत. हा केवळ वरवरचं दुःख व्यक्त करण्याचा भाग नाही, हे आतून इतकी मोठी जखम झालेली आहे की ती भळाभळा वाहत राहील कायम, असा स्वर होणार नाही. हे सगळं दैवी होतं की काय असं वाटते. की स्वरेल अशी लता दिदी, तरीही मला असं वाटतं की ते आपल्यातून गेलेलं नाहीये. ते आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेत, आणि ते फक्त भारताचं नुकसान नाहीये, जगातल्या सगळ्या संगीत विश्वाचं नुकसान आहे. इतकी मोठी व्यक्ती ही फिजिकली आपल्याला सोडून गेली असली तरी सुद्धा स्वर नावाची जी गोष्ट आहे, हा स्वर अलौकिक असा स्वर होता, आणि तो कायम स्मरणात राहील, अंतःकरणात राहील, इथे राहील, इथे राहील. यापेक्षा मी काय बोलू. आम्ही सगळ्या दुःखात आहोत. हे घर, मुंबईचं घर, अमेरिकेतलं घर, सगळे आम्ही दुःखात आहोत. माझ्या नाती ज्या आहेत त्यांनी घाबरून फोन केला इकडे की असं काय झालं की आई ढसाढसा रडतेय. तर ज्या माझ्या मुलीला आशीर्वाद देण्याकरता तिच्या वाढदिवसाच्या, लता दीदी रात्री 11 पर्यंत थांबलेली होती. तोपर्यंत तिची काहीतरी काही नोकरी बिकरी होती, ती करून ती घरी आली, आणि तिने दीदींना तिथूनच प्रणाम केला. कारण लता दीदी त्यांचा स्वर हा आवाज सगळ्यांच्या करताच, ही एक अद्भुत आहे, सगळं अद्भुत. ज्यांना